नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसे येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. आज संपूर्ण महाराष्ट्र व मध्य कर्नाटक, मध्य महाराष्ट्र तसेच इंदूर उत्तर प्रदेशापर्यंत हवेचे एक कमी दाबाचे क्षेत्र बनणार आहे आणि इकडे महाराष्ट्राच्या नागपूर साईडला व उत्तर साईडला पावसाची सुरुवात सध्या आहे. महाराष्ट्र सोडून पूर्वेकडे पावसाचा जोर अधिक आहे. आता सध्या पाऊस चालू आहे तिथं. काही वेळाने त्यातला पाऊस थोडासा कमी होईल, पण आज थोडासा वातावरणात थोडासा चेंज आहे. पाऊस थोडासा कमी पडणार आहे. जिथं पडेल तिथं स्थानिक वातावरण पाऊस पडेल आणि तेही वादळी स्वरूपाचा असेल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला आपल्याकडे म्हणजे कोणतेही शुल्क आकारलं जात नाही. आता पावसाचा विचार करायचा गेला तर विजापूर, रबगई, बनट्टी, बागलकोट हा पट्टा आणि सांगलीचा दक्षिण भाग हा पट्ट्यामध्ये स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे आणि त्या अकलूज, इंदापूर, कुर्डुवाडी ह्या भागात स्थानिक वातावरण बनवून वादळी पाऊस होण्याची शक्यता इथं वाटत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा पश्चिमी आवर्तनामुळे पावसाची शक्यता बनत चाललेली आहे आणि त्याचमुळे इकडचे बाष्पयुक्त वारे तिथं जाऊन पोचत आहेत. सांगली, हुबळी, सोलापूर, हैदराबाद या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र अजूनही सक्रिय आहे. त्यानंतर पुढे जाऊन यात द्रोणीय स्थिती निर्माण होईल. ती द्रोणीय स्थिती पाहायला गेलं तर हुबळी, बळ्ळारी, हैदराबादचा, सोलापूरचा फाट्यात द्रोणीय स्थिती निर्माण होईल. त्यानंतर ती पुढे जाऊन जळगाव, इंदोर आणि तसेच उत्तर भारतामध्ये निर्माण होईल आणि जेणेकरून तिकडे उत्तर भारतामध्येच आज पावसाची शक्यता जास्त बनणार आहे. छत्रपती संभाजीनगर, सोलापूरचा भाग, सांगलीचा भाग आणि ह्या नाशिकचा भाग या भागामध्ये बऱ्यापैकी द्रोणीय स्थिती निर्माण होताना दिसत आहे. पावसाचा विचार करायला गेला तर लातूर, नांदेड आणि पुसद, अलिबाग, चंद्रपूर, गडचिरोली ह्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस आज अपेक्षित आहे. तापमानाचा विचार केला तर आज जळगाव 39 म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमान थोडंसं वाढलेलं आहे. सर्वत्र तापमान वाढलेलं आहे, पण ह्यामध्ये जर कमी दाखवत असलं तर ठिकठिकाणी पाऊस पडला आहे आणि ते बाष्पयुक्त वारा असल्यामुळे तापमानात वाढ जाणवत आहे. तापमान थोडंसं कमी आहे कालच्यापेक्षा, तरी पण वाढ जाणवते. इकडे सायंकाळी रात्रीतून पाहायला गेलं किंवा दिवसभरात अनेक तासाभराच्या नंतर जर पाहायला गेलं तर इकडे कर्नाटकात पावसाचा जोर वाढणार आहे. गोवा ते हुबळी पट्टा कर्नाटक किनारपट्टीला पावसाचा जोर वाढेल. नंतर सांगली, सोलापूर या ठिकाणी क्वचित स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे आणि नांदेडला पण काहीसं स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. जास्ती करून सांगलीचा पूर्व भाग, अकलूज, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी ह्या पट्ट्यात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे गोकाकपर्यंत. आणि इकडे कर्नाटकात पाहायला गेलं तर दावणगिरी, कुंडापुरम, शिर्शी, हुबळी या भागात पाऊस चांगला मुसळधार पडण्याची शक्यता वाटत आहे. रात्रीतनं जर बघायला गेलं तर पहाटे जळगाव, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 27-28 सेंटीग्रेड तापमान राहणार आहे. रात्र उष्णच आहे आणि सांगली, सोलापूर पट्ट्यात तेवढं साधारण 30 सेंटीग्रेड तापमान जास्त आहे. त्यामुळं उष्णताही कायम टिकून आहे रात्रीच्या वेळेला. नंतर उद्याचा किंवा आजचा जर पहाटेचा अंदाज बघायला गेला तर पुसद, नांदेड, बीडला बऱ्यापैकी पावसाची रिपरिप हे असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊन उद्याचा भाग बघायला तर उद्या पावसाची तीव्रता थोडीशी कमी जाणवेल. मंगळूर आणि दक्षिण कर्नाटकामध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण थोडंसं असेल. तसेच उत्तर भारतामध्ये जे पश्चिमी आवर्तन आहे ते पश्चिमी आवर्तनामुळे इकडील सर्व बाष्प तिथं खेचलं जात आहे आणि तिथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे.
एकंदरीत पाहायला गेलं तर उत्तर भागात उद्याच्या भागात गुजरात ते नवी दिल्ली ह्या पट्ट्यात स्थानिक ओतरबून पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात तसेच कर्नाटकात कमी प्रमाण आहे.